मी एका दुकानात खरेदी करत होतो तेव्हा मी त्या दुकानाच्या कॅशियरला एका 5 ते 6 वर्षाच्या मुलीसोबत बोलताना पाहिलं. कॅशियर बोलला, माफ कर मुली, पण या बाहुलीला खरेदी करण्यासाठी तुझ्याकडे पूर्ण पैसे नाहीयेत. मग त्या लहान मुलीनं माझ्याकडे पाहून विचारलं, काका तुम्हाला पण असं वाटतं का की माझ्याकडे पूर्ण पैसे नाहीयेत? मी तिचे पैसे मोजले आणि बोललो, हा बाळा, हे खरं आहे की तुझ्याकडे ही बाहुली खरेदी करण्यासाठी पूर्ण पैसे नाहीयेत. ती लहान मुलगी अजूनही त्या बाहुलीला हातात पकडून उभी होती. मला राहवलं नाही आणि मी तिच्या जवळ जाऊन तिला विचारलं, ही बाहुली तुला कोणाला द्यायची आहे? यावर ती बोलली, ही ती बाहुली आहे जी माझ्या बहिणीला खूप आवडते आणि मला ही बाहुली तिला तिच्या वाढदिवसानिमित्त द्यायची आहे. ही बाहुली मला आधी माझ्या आईला द्यायची आहे, जे की नंतर ती माझ्या बहिणीला देईल. असं बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. माझी बहीण ही देवाच्या घरी गेली आहे आणि माझे बाबा बोलतात की माझी आई पण लवकरच देवाला भेटायला जाणार आहे. तर मी विचार केला की मग ती या बाहुलीला तिच्या सोबत घेऊन जाईन आणि माझ्या बहिणीला देईन. माझं हृदय खूप जोरात धडधडत होतं. तिने या सगळ्या गोष्टी एका श्वासात बोलल्या आणि मग माझ्याकडे पाहून बोलली, मी बाबांना बोलले आहे, आईला सांगा की आत्ताच नको जाऊ, मी दुकानातून वापस येईपर्यंत वाट बघ. मग तिने मला एक खूप सुंदर फोटो दाखवला ज्यात ती खळखळून हसत होती. यानंतर ती मला बोलली की माझी इच्छा आहे माझ्या आईनं माझा हा फोटो सुद्धा स्वतः सोबत घेऊन जावा, म्हणजे माझी बहीण मला विसरणार नाही. मी माझ्या आईवर खूप प्रेम करते आणि मला नाही वाटत की मला असं सोडून जाण्यासाठी ती राजी असेल. पण बाबा बोलतात तिला माझ्या छोट्या बहिणीसोबत राहण्यासाठी जावंच लागेल. यानंतर परत तिनं त्या बाहुलीला निराश डोळ्यांनी शांतपणे पाहिलं. माझे हात लगेच माझ्या पाकिटाकडे गेले आणि मी तिला म्हणालो, चल पुन्हा एकदा आपण पैसे मोजून बघू तुझ्याकडं, की बाहुली घेण्यासाठी पूर्ण पैसे आहेत का नाहीत ते. ती बोलली, ठीक आहे, पण मला वाटतं माझ्याकडे पूर्ण पैसे आहेत. यानंतर मी तिच्यापासून नजर चोरून काही पैसे त्यात टाकले आणि मग आम्ही पैसे मोजायला सुरुवात केली. हे पैसे तिच्या बाहुलीसाठी पुरेसे होते. एवढंच नाही तर काही पैसे उरले सुद्धा होते. ती लहान मुलगी बोलली, देवाचे खूप खूप आभार मला एवढे सारे पैसे देण्यासाठी. मग ती माझ्याकडे पाहत बोलली, मी काल देवाकडे प्रार्थना केलेली, मला ही बाहुली घेण्यासाठी पैसे दे, म्हणजे आई ही बाहुली माझ्या बहिणीला देऊ शकेल आणि देवानं माझं ऐकलं. आणि यासोबत मला आईसाठी पांढऱ्या रंगाच्या गुलाबाचं फूल घ्यायला पण पैसे हवे होते. पण मी देवाकडे एवढे सारे पैसे मागण्याची हिंमत नाही करू शकले. पण देवानं तर मला एवढे पैसे दिली आहेत की मी आता बाहुली सोबत माझ्या आईसाठी एक पांढऱ्या गुलाबाचं फूल पण घेऊ शकेल. माझ्या आईला पांढरा गुलाब खूप आवडतो. मग आम्ही तिथून निघून गेलो. मी माझ्या डोक्यातून त्या लहान मुलीला बाहेर काढू शकलो नव्हतो. मग मला स्थानिक समाचार पत्रात छापलेली एक घटना आठवली, ज्यात एका दारुड्या ट्रक ड्रायव्हर बद्दल लिहिलेलं, ज्यानं नशेत मोबाईलवर बोलत असताना एका महिलेच्या कारला धडक मारली होती, ज्यात त्या महिलेच्या 3 वर्षाच्या मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता आणि ती महिला कोमात गेली होती. आता त्या परिवाराला एक महत्त्वपूर्ण निर्णय असा घ्यावा लागणार होता की त्या महिलेनं जीवनरक्षक मशीनवर ठेवू द्यायचंय की नाही, कारण ती कोमातून बाहेर येऊन स्वस्थ होईल अशा परिस्थितीत नव्हती. काय तो परिवार या लहान मुलीचाच होता. माझं रोम रोम कापू लागलं. माझ्या त्या लहान मुलीसोबत झालेल्या मुलाखतीनंतरच्या 2 दिवसानंतर मी पेपरमध्ये वाचलं की त्या महिलेला वाचवता नाही आलं. मी स्वतःला थांबवू नाही शकलो आणि पेपरमध्ये दिलेल्या पत्त्यावर जाऊन पोहोचलो, जिथं त्या महिलेला अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. ती महिला पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये हातात एक पांढऱ्या रंगाचं गुलाबाचं फूल आणि त्या लहान मुलीचा तो फोटो घेऊन होती आणि तिच्या छातीवर ती बाहुली ठेवलेली होती. माझे डोळे भरून आले आणि मी भरल्या डोळ्यांनी तिथून निघून आलो. त्या लहान मुलीचं तिच्या आईच्या आणि बहिणीच्या प्रती जे प्रेम होतं ते शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. आणि अशामध्ये एका दारुड्या ड्रायव्हरनं त्याच्या चुकीमुळं लापरवाहीत त्या मुलीकडून क्षणभरातच तिचं सगळं काही हिरावून घेतलं. या गोष्टीतून मला फक्त आणि फक्त हा संदेश द्यायचा आहे, कृपया कधीही दारू पिऊन आणि मोबाईलवर बोलत वाहन चालवू नका, कारण तुमचा आनंद अथवा तुमची जराशी चूक कोणासाठी तरी शाप बनू शकते. मित्रांनो, या गोष्टीवर तुमचं मत काय आहे हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.